8 जुलैला दुपारच्या सुमारास मोशी येथील पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पालगत अनेक वर्ष साचलेला लिगसी वेस्टचा प्रचंड ढिगारा मुसळधार पावसामुळे घसरला। हा कचऱ्याचा डोंगर थेट खासगी कंपनीच्या 3 मजली प्रशासकीय इमारतीवर कोसळला। काही क्षणातच इमारतीचा एक मोठा भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला आणि अनेक कर्मचारी त्याखाली गाडले गेले। कोसळलेल्या कॉन्क्रीट सोबत हजारो टन ओला कचरा, चिखल आणि विषारू वायू यामुळे बचाव कार्य अत्यंत धोकादायक बनलं आहे। जड यंत्रसामग्रीचा वापर मर्यादित ठेवावा लागत असून अनेक ठिकाणी हातानेच उत्खनन करावं लागत आहे। एनडीआरएफ, लष्कर, अग्निशमन दल, पीएफआरडीएफ आणि पोलीस आणि वैद्यकीय पथके सलग काम करत आहेत। दुर्घटनेनंतर अनेक कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली। काहींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 8 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती कायम आहे। त्यामुळे बचाव कार्य आता रेस्क्यूपेक्षा रिकव्हरीच्या टप्प्यांकडे सरकत असल्याची चर्चा सुरू झाली आहे। तरी अधिकृत यंत्रणा अजूनही सर्वांचा शोधाचा प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येतंय। या प्रकरणात घटनास्थळी बेपत्ता कर्मचाऱ्यांचे नातेवाईक गेल्या अनेक तासांपासून थांबून आहेत। आमच्या माणसांचं नेमकं काय झालं याची तरी माहिती द्या, अशी त्यांची आर्त मागणी आहे। काही कुटुंबियांनी प्रशासनाकडून नियमित माहिती मिळत नसल्याची ही तक्रार केली आहे। आशा संपत चालली असली तरी एखादा चमत्कार घडेल या अपेक्षेवर अनेक कुटुंबीय घटनास्थळ सोडायला तयार नाहीयेत। उपलब्ध माहितीनुसार दुर्घटनेनंतर काही कर्मचारी आणि स्थानिकांनी गंभीर आरोप केले आहेत। त्यांच्या म्हणण्यानुसार याच ठिकाणी यापूर्वीही कचऱ्याचा काही भाग घसरल्याच्या घटना घडल्या होत्या। ढिगाऱ्याची अस्थिरता लक्षात येऊनही पुरेशा उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीयेत, असा दावा काही कर्मचाऱ्यांनी केला आहे। या दाव्यांची अधिकृत चौकशी अद्याप सुरू आहे आणि त्याबाबत अंतिम निष्कर्ष आलेला नाही। आता या प्रकरणात गंभीर बाब समोर आली असून दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने 27 जुलै 2023 रोजी पूर्णत्वाचा दाखला दिला असल्याचं उघड झालं आहे। पहिल्या आणि दुसऱ्या मजल्याच्या उभारणीसाठी कोणतीही परवानगी मागितल्याच गेली नव्हती असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे। असं असतानाही अधिकृतपणे कॅन्टीन आणि कॉन्फरन्स रूमचं बांधकाम करण्यात आलं। याहूनही धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या पर्यावरण विभागाने 26 जुलै रोजी सुधारित बांधकामाची परवानगी मागितली आणि बांधकाम विभागाने कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता अवघ्या 24 तासात म्हणजे 27 जुलैला घाईघाईने पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्याची संशयास्पद तत्परता दाखवली। केवळ तळमजल्याची परवानगी असताना वरचे 2 बेकायदेशीर मजले कुणाच्या वरदहस्ताने उभे राहिले आणि तिथे कामगारांना काम करण्याची परवानगी कुणी दिली, असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत। तब्बल 65 तास चाललेल्या या थरारात एका कामगाराचा मृत्यू आणि 8 जणांच्या जीवाशी खेळ झाला असून या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या दुर्घटनेची मुख्य जबाबदारी पर्यावरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची की संबंधित कंत्राटदार कंपनीची, या प्रश्नांची उत्तरं कुणी द्यायला तयार नाहीये। दरम्यान या संपूर्ण घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा बैठक घेतली असून प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत तातडीने अहवाल मागवले आहेत। बचाव कार्यात कोणतीही कमतरता राहू नये, एनडीआरएफ सह सर्व बचाव यंत्रणांमध्ये समन्वय असावा आणि अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देखील यावेळी देण्यात आल्याचं समजतंय। दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकाऱ्यांकडून फोनद्वारे या संपूर्ण घटनेच्या परिस्थितीचा आढावा घेतला। या घटनेने केवळ मोशीतील दुर्घटनेचा प्रश्न उपस्थित केला नाही, तर महाराष्ट्रातील मोठ्या कचरा डेपोच्या सुरक्षिततेबाबतही मोठा सवाल उपस्थित केला आहे। कचऱ्याच्या प्रचंड ढिगाऱ्याखाली आणि कोसळलेल्या इमारतीच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या त्या 8 जणांचा अद्याप ठाव ठिकाणा लागलेला नाहीये। घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असलं तरी प्रत्येक तासागणिक आशा आणि निराशेचे संघर्ष अधिक तीव्र होत आहेत। दरम्यान बेपत्ता कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांचा धीर आता सुटू लागला असून प्रशासनाकडून काहीही स्पष्ट माहिती मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली जाते। या दुर्घटनेमुळे काहींचा संसार मोडून पडलाय तर काहींचा आधार देखील हरपलाय। मोशीतील ही दुर्घटना केवळ एका इमारतीच्या कोसळण्याची घटना नाहीये, तर प्रशासकीय जबाबदारी, कचरा व्यवस्थापन आणि बांधकाम नियमांच्या अंमलबजावणीवर गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक घटना ठरली आहे। या दुर्घटनेला नेमकं जबाबदार कोण आहे? अधिकृत बांधकामाला परवानगी कशी मिळाली? सुरक्षा उपाययोजनांकडे दुर्लक्ष कुणी केलं आणि या निष्पाप जीवांचा बळी जाण्याची जबाबदारी कोण स्वीकारणार? या प्रश्नांची उत्तरं आता चौकशीतून समोर येणं अत्यावश्यक आहे। दोषींवर कठोर कारवाई होईल का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचंच लक्ष लागलंय। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।